मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याची 8वी हप्ता कधी मिळेल? संपूर्ण माहिती। लाडकी बहीण योजना 8वी हप्ता अपडेट। महाराष्ट्रातील 2,41,00,000 महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याची 8वी हप्ता लवकरच वितरित होणार आहे। राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी ही योजना सुरू केली असून यामध्ये प्रत्येक पात्र महिलेला दरमहा 1,500 रुपये अनुदान म्हणून मिळणार आहे। 8वी हप्ता कधी मिळेल? सरकारने हप्त्याचे वितरण 3 ते 4 टप्प्यांत करण्याचा निर्णय घेतला आहे। पहिला टप्पा 15 फेब्रुवारीपासून सुरू होईल। 24 फेब्रुवारीपर्यंत बहुतांश महिलांना हप्ता मिळेल। अंतिम टप्पा 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल। महत्त्वाचे, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात 24 तारखेलाच हप्ता जमा करण्यात आला होता, त्यामुळे यावेळीही 24 फेब्रुवारीपासून पैसे मिळण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना किती रक्कम मिळेल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळतात। आतापर्यंत जुलै 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत 7 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। आता फेब्रुवारी महिन्याची 8वी हप्ता मिळणार आहे। आतापर्यंत मिळालेली रक्कम। आतापर्यंत संपूर्ण 7 महिन्यांत महिलांना एकूण 10,500 रुपये मिळाले आहेत। फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी 3,690 कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र आहे? महाराष्ट्रातील स्थायी रहिवासी असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळतो। वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे। विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला पात्र आहेत। महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे आणि डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय असावे। कोण पात्र नाही? राज्य सरकारने काही महिलांना या योजनेतून वगळले आहे। त्या कोण आहेत? ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे, कुटुंबातील कोणीही आयकर भरणारा असेल, महिलेचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, राज्याच्या बाहेर स्थायिक झालेल्या महिला, शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्यांची पत्नी किंवा कुटुंबातील सदस्य। लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी कशी करायची? महिलांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया: एक ladakibaheen.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। 2 अप्लाय नाव किंवा नोंदणी करा वर क्लिक करा। 3 आवश्यक कागदपत्रे अपलोड करा। 4 संपूर्ण अर्ज भरून सबमिट बटणावर क्लिक करा। 5 अर्जाची स्थिती तपासण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर मिळेल। आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, विवाह प्रमाणपत्र विवाहित महिलांसाठी, घटस्फोटाचा दाखला घटस्फोटित महिलांसाठी, विधवा प्रमाणपत्र विधवा महिलांसाठी। हप्ता मिळाला का? नाव यादीत आहे का? कसे तपासाल? यादी तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा। स्टेप 1: अधिकृत वेबसाईट ladakibaheen.maharashtra.gov.in वर जा। स्टेप 2: लाभार्थी यादी बेनिफिशरी लिस्ट विभाग निवडा। स्टेप 3: तुमचा आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाका। स्टेप 4: तुम्ही पात्र आहात की नाही हे स्क्रीनवर दिसेल। हेल्पलाईन नंबर: जर तुम्हाला 8वी हप्ता मिळाली नसेल किंवा काही समस्या आल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधा। महिला व बाल विकास विभाग हेल्पलाईन 1802334891। डीबीटी हेल्पलाईन 0222202547। स्थानिक तहसील कार्यालय किंवा पंचायत समितीला भेट द्या। महिलांसाठी महत्त्वाचा फायदा: आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग। ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे। घरखर्चासाठी मदत मिळते, महिलांना शिक्षण आणि व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ मिळते, स्वतःच्या निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग वाढतो, महिलांचे जीवनमान सुधारते आणि गरिबी कमी होते। शेवटचा महत्त्वाचा अपडेट: 24 फेब्रुवारीपर्यंत बहुतांश महिलांना हप्ता मिळेल। तुमचा अर्ज मंजूर आहे की नाही यादी तपासा। जर पैसे मिळाले नाहीत तर हेल्पलाईनवर संपर्क साधा। तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली का? कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। अशाच अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।